नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथं आपण सोयाबीन वडे फ्राय करण्याआधी या सोयाबीन वड्याला एक वेगळा मसाला वापरलेला आहे. तो कोणता मसाला आहे, कसा वापरायचा आहे ते पुढं मी सांगणारच आहे. पण आपल्याला असे फ्राय करून सोयाबीन वड्याची भाजी बनवली तर चवीलाही खूप छान लागते आणि हा मसाला अजिबात सोयाबीन वड्याचा निघत नाही भाजीमध्ये सुद्धा. माझ्या पद्धतीने एकदा भाजी बनवून पहा. नॉनव्हेजच्या भाजीला सुद्धा विसरून जाल इतकी छान लागते ही भाजी. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी सोयाबीन वडे मध्यम आकाराचे घेतले आणि इथं आता पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकून घेतले. पाणी गरम केल्यामुळे आपलं हे सोयाबीन वडे पटकन असे भिजले जातात आणि त्यामध्ये आता थोडंसं 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे सोयाबीन वडे चवीला छान लागतील. इथं मी मसाला काढून घेतला. लसूण, कांदा, टमाटर इथं मी तळून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि अद्रक घेतलेली आहे. तर आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर आपण आता हे बघा, इथं मी अशी या पद्धतीने बारीक पेस्ट करून घेतली. मसाला बारीक करून घेतला तोपर्यंत आपले सोयाबीन वडे छान इथं भिजले. हे बघा, इथं दाबून बघितलं तर छान आपले वडे भिजलेले. गरम पाण्यामध्ये हे वडे 10 मिनटं भिजून घेतले आणि आता आपण व्यवस्थित त्याचं सर्व पाणी काढून टाकणार आहे. तर मी हे पाणी सर्व काढून घेते आणि त्यानंतर आणखी आपण यामध्ये पाणी टाकून परत एकदा आपण हे पाणी सगळं काढून टाकणार आहे. 2 वेळा इथं सोयाबीन वडे धुवून घ्यायचे आहे म्हणजे काय आपला सोयाबीन वड्याचा जो उग्र वास असतो तो पण निघून जातो आणि व्यवस्थित त्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला. तर यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही. हे बघा, इथं व्यवस्थित पाणी काढलं आपण आता. इथं असा फेस आणि थोडंसं पाणी गढूळ येतं. त्यामुळे आपण 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे. हा मसाला आहे जो आपण आता कंटकी मसाला घेतलेला आहे. व्हेज, नॉन-व्हेज दोन्हीला पण चालतो. तर मी इथं व्हेजसाठी हा मसाला घेतलेला आहे. म्हणजे जसं आपण सोयाबीन वडे किंवा मग बटाट्याचे पण फ्राय करतो त्यावेळेस आपण हा मसाला वापरू शकतो. तर हा मसाल्यामध्ये कोणता कोणता मसाला असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, सर्वात आधी मी थोडाच मसाला घेतला. खूप जास्त आपल्याला इथं मसाल्याचा वापर करायचा नाही. कारण की हे वडे आपण भाजीसाठी वापरणार आहे. कंटकीसाठी जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला मसाला वाढून घ्यावा लागेल आणि बघू शकता व्यवस्थित आपला मसाला लागलेला आहे. तर ह्या मसाल्यामध्ये तुम्हाला सांगते मी कोणते कोणते जे आपले मसाले असतात. तर मक्काचे पीठ, धनी, मिरची, हळद, जायफळ, तूर डाळ, सुंठ, मोहरी, पुदिन्याची पानं, बरेच काही लवंग असे मसाले असतात. त्याच्या पाठीमागं हे सर्व मसाले लिहिलेले आहेत. तेच मी तुम्हाला सांगत आहे. या मसाल्यामध्ये मीठसुद्धा असतं आणि लिंबातील नैसर्गिक आम्लसुद्धा असतं. एवढ्या साऱ्या मसाल्यांपासून हा मसाला बनलेला आहे. त्यामुळे हे कंटकी वडेसुद्धा खूप छान लागतात. तर आपण इथं थोडंसं तेल टाकून हे सोयाबीन वडे सर्व फ्राय करून घेणार आहे. सोयाबीन वडे आपल्याला इथं 1 ते 2 मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. कारण की खूप जास्त वेळ लागत नाही हे वडे तळण्यासाठी. तर आपल्याला फक्त मसाला आपल्या वड्याला लागेल इतकंच आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि एवढ्याच तेलामध्ये आपण सर्व वडे तळून घेणार आहे. हा मसाला कुठल्याही किराणा दुकानमध्ये भेटून जाईल. खूप जास्त महाग नसतो. त्यामुळे आपली भाजीसुद्धा छान चवीला लागते आणि मुलंसुद्धा खूप आवडीनं खातील अशी कंटकी जर बनवून दिली तुम्ही मुलांना तर. सर्व वडे तळून घेतले. इथं मी मसाला घेतला. कांदा लसूण मसाला 2 चम्मच, मिरची 1 चम्मच, धना पावडर 1.5 चम्मच आणि हळद घेतलेली आहे. इथं मी त्याच कढईमध्ये 3 पळ्या तेल घेतलं. बारीक केलेला मसाला टाकून घेतला आणि बघा तळून घेत आहे. व्यवस्थित आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपले सुके मसाले आहे ते टाकून घेतले मी आता. बघू शकता तुम्ही इथं हे मसाले सर्व टाकून घेतले आणि व्यवस्थित हे मसाले मिक्स करून घेतले. मसाला तळत असताना आपल्याला गॅस इथं मध्यमच ठेवायचा आणि त्यानंतरच आपल्याला मसाला एकदम असा 1 ते 2 मिनटं असा छान तळून घेतलेला आहे. मसाला खाली लागावं नाही म्हणून मी इथं थोडं मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घेते म्हणजे आपला मसाला खाली लागणार नाही. व्यवस्थित हा मसाला तळला जाईल. तर आणखी 1 मिनटं आपण तळून घेऊ. बघू शकता इथं तेल सुटलेलं आहे.
त्यावेळेसच आपल्या मसाल्यामध्ये हे सोयाबीन वडे असे सर्व टाकून घेतले. व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्या पद्धतीनेच तुम्हाला इथं सर्व पाणी टाकून घ्यायचं आहे. तर पाणी आपल्याला इथं गरमच घ्यायचं आहे. चवीनुसार इथं मीठ घेतलं. मीठ चवीनुसारच घ्या, कारण की आपण सोयाबीन वडे भिजायसाठी पण मीठ टाकलेलं होतं आणि ह्या मसाल्यामध्ये ज्यावेळेस आपण कंटकी करतो त्यावेळेस पण आपण त्या मसाल्यामध्ये मीठ असतं. त्यामुळे तुम्ही थोडंसं मीठ टेस्ट करून टाकू शकता नंतर. इथं वड्यामध्ये आता पाणी टाकून घेतलं. 1 ते 2 मिनटं हा मसाला वड्याला लागून दिला. त्यानंतर आपण इथं थोडं आधी पाणी टाकून घेतलं आणि आणखी मी थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि इथं गरमच पाणी टाका, कारण की आपले जी तरी आणि चव भाजीची जशी तशीच राहते. तर हे बघा, जसं पाणी लागेल आपण तसंच पाणी घेणार आहोत, कारण की ह्या वड्यामध्ये थोडंसं पाणी जिरलं जातं. ज्यावेळेस आपण भाजी उकळून थंड करतो त्यावेळेस भाजी अशी घट्ट होते. त्यामुळे इथंच तुम्ही रस्सा थोडासा वाढून घ्या. इथं आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं भाजी उकळून देणार आहे, म्हणजे व्यवस्थित आपली भाजी उकळल्या जाईल. तर बघू शकता सर्व सोयाबीन वड्यांनी आपलं आपलं तेल सोडलेलं आहे. आपण जी कंटकी केलेलं असतं ना, तर ते वडे तेल सोडून देतात. तर छान आपल्या भाजीला तरी येते. इथं मी वरून भरपूर कोथिंबीर टाकून घेतली आणि आपल्या वड्याचा कलरसुद्धा बदललेला नाही. तर बघू शकता इथं तुम्ही. कशी वाटली सोयाबीन वड्याची भाजी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. एकदम कमी मसाल्यात आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून दाखवलेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत.